आता कुणाला विचारा, कुणाला सांगा, हे काय करावं सांगा. आता एवढाले धाता येत होता, इथून तिथून हा होता, इथून तिथून होता. एका वावरात एवढाला नुकसान हा आता. आज 70% ऊस गायब त्याच्यातला. कुठवर बघा, दिवस रात्र आणि ध्यान आहे याला. किती वाजता 11, 12, 1, 2 कितीला चालू आहे कार्यक्रमांचा ध्यान ठेवून. तुझ्या उसात नुकसान होता हाय. कुठवर बी बघा, त्याकडे तर त्याकडला बघा तुम्ही, काहीच अडचण नाही आहे. मोडलेले उस बाहेर काढू. एवढाली ढिग आहे, 1 दिसाड 2 दिसाड काढून जनावर खाऊन खाऊन उरलेली ढिग आहे ती. 3 जनावर आहेत आपल्यापाशी, 3ही जरानं खाऊन. आता ह्याच्यात उत्पन्न काय निघेल मला सांगा. शेतकरी आत्महत्या करणार तर कशाला राहतील. आता करंट लावाय, लाईट नको. लावलं कुणी मेलं त्याला दंड भरून द्यायची. कुणी येऊन अचानक चिटकून मेला की त्याला 1 2 एकर रान द्या लगेच. कसं करावं लागला आता सांगा. ह्याला पर्याय काय करावं. हा, जिथं तुमचा 100 टन उसूल आला तिथं 50 आवरेज जर येऊ लागलं 40, 30, 35ला तर काय उरणार आहे काय मला सांगा. ह्याचा खर्च किती आहे. बेन 3-3.5 हजार रुपये टन, लावाय 5,000 रुपये एकर, ट्रॅक्टर आणि फवारणी सगळं खर्च काढलं तर रुपये शिल्लक राहणार आता जमीन. वळसंगी शेत शिवारामध्ये ऊसाच्या पिकाचं रानडुकराकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी मला दिली आहे आणि ते शेतकरी माझ्या सोबत आहेत. बघू शकता तुम्ही, हे जे स्क्रीनवर तुम्ही जे बघताय ऊसाचं अतोनात नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं हे पाहायला मिळत आहे. आणि माझ्यासोबत हे शेतकरी आहेत. तुमचं अगोदर मला नाव सांगा पूर्ण. संतोष बाबूराव कलमे. काय नेमकं नुकसान कशा पद्धतीचं झालंय आणि काय प्रशासनाकडे मागणी आहे. काय डुकरा सगळं उद्ध्वस्त करून टाकलं ऊसाचं आमच्या. काहीच त्याच्यात ठेवलं नाही, सगळं धिंगाणा केला ऊसाचा. किती टक्के नुकसान झाले. 60% जवळपास 60% नुकसान झालं ते. बरं, यापूर्वी कधी अशी वेळ आली होती तुमच्यावरती. वर्षाला वर्ष चालूच आहे, पण ह्यावेळी आमदार लयच नुकसान केलं. बर, मागणी केली होती का प्रशासनाकडे. नाही करायला, हे पहिलीच वेळेस आहे आमची. हे 4 शेतकरी आहेत एकूण. माझं नाव गजानन कलमे, गजानन तुकाराम कलमे. ऊसाचं दरवर्षी नुकसान होत आहे. रानडुकरापासून 60% नुकसान होत आहे. त्याच्यामुळे सरकारने याच्याबद्दल काहीतरी बंदोबस्त करणं गरजेचं आहे. तार कुंपण, अनुदान म्हणा ना, कुठली आणखीन कोणती सोय, डुकरं धरून नेणे म्हणा, बाजूला जंगलात सोडणे, अशा प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि खर्च बघता उत्पन्नात काही परवडेबल नाही. शेती असं सगळं मजुरी वर्ग भरपूर खर्च आहे, त्याच्यामुळं हे उत्पन्नच परवडणार नाही. असंच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असं निदर्शनास येते की आमदनी आठवणी खर्चा रुपया ही स्थिती वळसंगी येथील शेतकऱ्यांची झालेली दिसते. आणखी माझ्यासोबत येथील शेतकरी आहेत. तुमचं नाव. माधव दत्तात्रय कलमे. काय सांगाल या नुकसानाबद्दल. काय नुकसान, आता 60% नुकसान आहे. काय सांगा नुकसान कुणाला. ह्याला विमा नाही, अनुदान नाही, काहीच लागू नाही. पंचनामे करा म्हणले की ह्याला काहीच नाही म्हणून सगळे सोडून दिलं आहे त्याला. मागे एकदा ऊस जळाला म्हणून आपण अर्ज बी दिलता, त्याच्यात बी काही नाही. 3 महिन्याला 4 महिन्याला अर्ज दिले की येऊन बघणार, तर वावरात काय राहणार आहे. ऊस आडवा पडून सगळा जिकडे तिकडे झाले की नुकसान झालं नाही म्हणायचं, बघलं बघायचं, निघून जायचं. काय मागणी करायचं आहे. मागणी आता नुकसान भरपाई तरी एक द्यावं नसतं, त्याला विमा तर चालू करून द्यावं. विमा भरला तर त्याचं नुकसान तर भेटेल. ऊसाला विमा नाही, अनुदान नाही, काहीच नाही. ऊस उभा राहिला तर अनुदान, नसलं तर नाही. तर काय करणार ह्याला पर्याय पुढी. 4-4, 5-5 लाख रुपये देणे करून लावायचं फिटल म्हणून. फिट नाही गेले पुन्हा सर शेतकरी आत्महत्या केली. शेतकऱ्याला आत्महत्या करा काय झालं म्हणणार. हे नुकसान बघा म्हणले कुणीच बघायला तयार नाही. अजूनही माझ्याकडे शेतकरी आहेत. तुमचं नाव आणि प्रशासनाकडे काय मागणी करायची आहे. प्रदीप अशोकराव कलमे, वळसंगी, राहणार वळसंगी. आणि डुकरांनी बरंच वाटोळं करून टाकलंय. कमीत कमी 60%, 50% वाटोळं सगळ्या वावरांनी डुकरं फिरून फिरून धिंगाणा केलाय. त्याला शासनाने एकतर त्या जाळीवर अनुदान द्यावं आणि ज्या डुकरं आहेत त्यांनी धरून जंगलामध्ये सोडावेत नेऊन.
जंगलात सोडलं नाही, समजा सोडत नसेल तर त्याला एक बंदुकीचं लायसन द्यावे शेतकऱ्याला त्याला उडविण्यासाठी, ही माझी अपेक्षा आहे. प्रशासनाने या घटनेची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्याच्या ऊसाच्या पिकाची नुकसान करणाऱ्या रानडुकराचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावं, अन्यथा शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने द्यावेत अशी इथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.